of x is equals to 50 sine of 100 pi t plus 0.4. Then show that. Then what? Show that. I show that guys. F of 2 by 100 plus t. 2 by 100 plus t is equals to f of t. f of चला तुम्ही सर्वजण झालं. अरे ब्लर होतंय म्हणताय, सर्वांनाच ब्लर होतंय का? हॅलो, सर्वांनाच ब्लर होतंय का? नो. हो नाही नाही. ते कसे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, थोडं ज्या ठिकाणी बसलेले तुम्ही ते आजूबाजूला व्हा. कारण इथनं तर आहे बऱ्यापैकी रेंज. तर प्लीज ज्यांचं मी नाव घेतोय ना त्यांनी फीस आज रात्रीपर्यंत पेड करून टाका. ज्यांची फीस ज्यांनी दिली त्यांचं नाव घेतोय. निकिताने पेड केली आहे, सुकन्याने पेड केलेली आहे, धनश्री ओके. आता मग जे उरलेले त्यांनी बघा काय करायचंय. आज रात्रीपर्यंत पेड करायची फीस. If f of x is equals to 50 sine 100 pi t plus 0.4, then show that f of 2 by 100 plus t is equals to f of t. So guys, याला सॉल्व करायचं आपल्याला. कसं सॉल्व करायचं? खूप सोपं आहे. ओके, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. सो चला लक्ष द्या, फुल कॉन्संट्रेट करा. दोन क्वेश्चन्स आहेत या टाइपचे. जीवन मध्ये आपल्याला दिलेले आहे f of x is equals to 50 sin 100 pi t plus 0.4. याला इक्वेशन नंबर काय दिला आपण? फर्स्ट. नाही, क्वेश्चन मध्ये रॉंग आहे काहीतरी. मला वाटते ते f of t च असेल. f of t च राइट आहे. क्वेश्चन मध्ये ते f of t आहे. लगेच लक्ष देते क्वेश्चन. सो गिवन मध्ये ते दिले ते लिहून काढलं आपण. हे पूर्ण सोल्युशन. हे जे काही इक्वेशन दिले हे t च्या फॉर्मॅट मध्ये आहे. तर सर्वात पहिले f च्या ब्रॅकेट मध्ये आपल्याला दिलेले 2 by 100 plus t. म्हणजे याचा अर्थ आपल्याला पुट करायचे. पुट t is equal to f च्या ब्रॅकेट मध्ये t ची व्हॅल्यू काय पुट करायची? 2 by 100 plus t in equation first. सो गाइस, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला t दिसते त्या त्या ठिकाणी आपण 2 by 100 plus t पुट करणार आहोत. लक्ष द्यायचं. सो देयरफॉर f of t च्या ठिकाणी 2 by 100 plus t is equals to 50 sin. लक्ष द्या, इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. या 100 पाय दर्शक तसा t ची जी व्हॅल्यू आहे 2 by 100 plus t ती ब्रॅकेट मध्ये 2 by 100 plus t plus 0.4. लक्षात घ्या, आपण काय काय केलं. गिवन जे दिलेलं होतं लिहून काढलं इक्वेशन फर्स्ट. f च्या ब्रॅकेट मध्ये दिले 2 by 100 plus t. पूर्ण प्रॉब्लेम t मध्ये पुट t is equal to 2 by 100 plus t in equation first. f of t च्या ठिकाणी व्हॅल्यू 50 sin in स्क्वेअर ब्रॅकेट 100 pi as it is, t ची व्हॅल्यू 2 by 100 plus t plus 0.4. बरेच जण कुठे चुकतात हे लक्षात ठेवा. हे जे काही t ची जी व्हॅल्यू दिली आहे ना आपण 2 by 100 plus t, ही व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये लिहितच नाही, फक्त गुणाकार चिन्ह देतात, मल्टीप्लिकेशन का साइन देते और आगे कुछ लिखते भी नहीं. यहाँ पे ब्रैकेट देना मस्ट है. इस ब्रैकेट की वजह से अपने को 4 मार्क्स नहीं मिलते हैं. और 101% अगर थ्योरेटिकल एग्जाम होती तो 4 मार्क्स के लिए एग्जाम में आएगा. और ये इसके 4 स्टेप में आंसर आने वाला है. देखिए ये 50 sin इन ब्रैकेट 100 पाई से ये 2 by 100 को एक बार मल्टीप्लाई कीजिए और 100 पाई से t को एक बार मल्टीप्लाई कीजिए. क्यों? क्योंकि दोनों के अंदर प्लस का साइन है. सो बाहर की जो टर्म है उसमें इसको एक बार मल्टीप्लाई करना है और इसको एक बार मल्टीप्लाई करना है. दिस व्हाट 100 pi into 2 by 100 plus 100 pi into t 100 pi t plus 0.4. so means that किस तरीके से गाइस x in bracket y plus z ऐसा रहता है. तो मैं x से y को भी मल्टीप्लाई करता है और x से z को भी मल्टीप्लाई करता हूं. इसी तरीके से 100 पाई को 100 पाई ने 2 by 100 को एक बार मल्टीप्लाई कर दिया और 100 पाई ने t को एक बार मल्टीप्लाई कर दिया. 0.4 है. ओके, द नेक्स्ट इज व्हाट
So this 100 get cancelled. So 50 sine in a bracket 2 into pi 2 pi plus 100 pi t plus 0.4. थोड़ा ध्यान दीजिए अभी मैं क्या लिखता हूँ यहाँ पे 50 एज इट इज ना गाइस ये 50 एज इट इज यहाँ पे हमें क्या लिखना है यहाँ तक आपको सबको समझ में आए जिनको कुछ भी नहीं समझ में आ रहा है यहाँ तक तो हमने लिख दिया उसके बाद में क्या लिखना है समझ में नहीं आता ये 2 पाई है ना वो उड़ा देने का डायरेक्टली उसका टेंशन नहीं लेने का उसको डायरेक्टली उड़ा दो क्या रहता है देखिए 50 sin ऑफ 100 pi t plus 0.4 दैट्स ऑल आप बोलेंगे क्यों सर जिनको साइंटिफिकली और मैथमेटिकली जिनको ये पता नहीं है या फिर उनको लगता है कि ये मुझे ध्यान में नहीं रहेगा तो उन्होंने टू का उड़ा देना है और डायरेक्टली जो आगे की टर्म में वो लिख देना और अगर किसी ने पूछ लिया कि ये कैसे आता है तो उसका मेन रीजन ऐसा है क्वाड्रेंट्स की वजह से आता है वो साइन ऑफ ये 2 पाया ये 2 पाई और यहाँ पे प्लस ये साइन 2 पाई प्लस ये पूरी जो टर्म है 100 पाई t प्लस 0.4 ये थीटा है आपका sin 2 pi plus theta sin 2 pi plus theta is equals to sin theta means that sin 2 pi plus theta is equals to sin theta पूरी टर्म ऐसे थीटा बोल के लिख दिया तर मला सांगा हे कोणाला समजलंय किंवा नाही समजलं ते सांगा चला फास्ट मध्ये कमेंट करा बरं ज्यांना वाटतं की रिपीट करायचं त्यांनी सांगा त्याच्यासाठी रिपीट करतो ज्यांना समजलं त्यांनी यस म्हणा म्हणजे दुसरे यस म्हणतायत म्हणून तुम्ही म्हणू नका प्लीज ज्यांना माहित नाही ना त्यांनी काय करा रिपीट करायला हवा मला मी करतो रिपीट आणि मी हे परत तुम्हाला हे करणार आहे आपले जे लेक्चर्स होत आहेत रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मी आपल्या ग्रुपमध्ये टाकतोय त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि काही एक्झाम्स रिलेटेड इम्पॉर्टंट व्हिडिओज पण करतोय आपण f of 2 by 100 plus t so 50 sin 100 pi t plus 0.4 50 sin 100 pi t plus 0.4 50 sin 100 pi t plus 0.4 इसको मैं क्या लिख सकता हूँ f of t तो इसी को मैं क्या लिख सकता हूँ f of t कहाँ से लिख दिया मैंने ये from equation first तो बात ही खत्म हो गई hence true ओके परत एकदा रिपीट करतोय लक्ष द्या गिवन मध्ये दिलेले आहे f of t is equals to 50 sin 100 pi t plus 0.4 इक्वेशन फर्स्ट तो यहाँ पे f के ब्रैकेट में 2 by 100 plus t तो ये पूरा इक्वेशन t के फॉर्म में इसलिए पुट t is equals to 2 by 100 plus t इन इक्वेशन फर्स्ट म्हणजे इथे t बरोबर 2/100 अधिक t समीकरण 1 मध्ये ठेवायचे f of t च्या ठिकाणी 2/100 plus t 50 sin 100 pi t t की जो वैल्यू है 2 by 100 plus t plus 0.4 50 sin 100 pi से 2 by 100 को एक बार मल्टीप्लाई कीजिए और 100 pi से t को एक बार मल्टीप्लाई कीजिए plus 0.4 50 sin so 100 get cancelled 2 into pi 2 pi plus 100 pi t plus 0.4 so 50 sin देख लीजिए sin 2 pi plus ये पूरी टर्म थीटा है sin 2 pi plus थीटा sin 2 pi plus थीटा म्हणजे काय sin थीटा म्हणून 2 pi म्हणून टाकायचं 100 pi t plus 0.4 लिहायचं हेच पूर्ण टर्म म्हणजे काय तुमचं f of t from equation first order hence समजलं का परत रिपीट करू सर्वांसाठी म्हणतोय यस चला घ्या स्क्रीनशॉट घ्यायचा
सो गाइस चला लक्ष द्या. हे समजलं तुम्हाला? बाकीच्या कस्टमर काय बरं. नेक्स्ट वन. f of t is equals to 50 sin 100 pi t plus 0.4. Then prove that, verify that same है. चलो नहीं. f of 1 by 50 plus t is equals to f of t. Second वाला सेम है. यहाँ पे इससे पहले था 2 by 100. 2 by 100 means that क्या आता है यहाँ पे 1 by 50 आता है ना. सिर्फ उन्होंने थोड़ा अलग तरीके से पूछ लिया यहाँ पे. आज के पूरे जो एग्जांपल से वो थोड़े कॉम्प्लिकेटेड लेने वाले हैं. कुछ ज्यादा चलिए देख लीजिए. तो सबसे पहले सॉल्यूशन given f of t is equals to 50 sin 100 pi t plus 0.4. इक्वेशन नंबर फर्स्ट. तो यहाँ पे f के ब्रैकेट में 1 by 50 plus t. तो मैं पुट कर दूंगा t is equals to 1 by 50 plus t in equation first. Now what's happened guys? So therefore f of value of t is 1 by 50 plus t is equals to 50 sin in a bracket 100 pi as it is. Value of t is in bracket. So tell me value of t is 1 by 50 plus t plus 0.4. 50 sin 100 pi into 1 by 50, so 100 pi into 1 by 50 plus 100 pi into t, 100 pi t plus 0.4. 50 into 50, 50 गुणिले 100 असा पाडा पाठ पाहिजे. 50 चा पाडा काय? So 50 sin 2 into pi 2 pi plus 100 pi t plus 0.4. तो यहाँ पे sin 2 pi plus theta, sin 2 pi plus theta is equals to sin theta. 50 as it is there sin of 100 pi t plus 0.4. राइट गाइस. यहाँ पे डायरेक्ट करके लिख देना है क्योंकि ये देखिए ये पहली स्टेप है, ये दूसरे वाली, ये तीसरे वाली और चौथे वाली. डायरेक्ट 4 स्टेप में फाइनल आंसर आना है. इसलिए हर एक स्टेप को हर एक मार्क्स रहेगा. डिवीजन लिखना जरूरी है. यहाँ पे लिख देंगे sin of 2 pi plus theta is equals to sin theta. Okay, so we have to write f of 1 by 50 plus t is equals to 1 by 50 plus t is equals to 50 sin 100 pi t plus 0.4. त्याला काय लिहायचं आपल्याला f of t कशावरून from equation first one. Okay, hence ठीक है. बरं समजलंय का? रिपीट करायचं ते सांगा आता. चला शाबाश, गुड. बरं हा ओके. मला सांगा मी टीचिंग जी करतोय ती हिंदी मध्ये करायची टीचिंग का मराठी मध्ये करायची ते सांगा. मी मराठी बोलत एखाद्याच्या अचानक धक्का लागल्याने बोलत. अश्विनी तो जो फॉर्म्युला आहे ना तो फॉर्म्युला क्वाड्रंट्स वर नाही. तो बघ तुला आता m1 ला ते ट्रिग्नोमेट्री झालंय, तुला ती माहिती नसेल तर आपल्याला एखाद्या वेळेस वेळ भेटला की मी तुला एक्सप्लेन करून सांगेल. क्वाड्रंट्स नुसार बघ sin 2 pi plus theta ची व्हॅल्यू sin theta येते. 2 pi म्हणजे 360 डिग्री आणि प्लस थीटा म्हणजे 360 पेक्षा जास्त. तर आपल्याकडे 4 क्वाड्रंट्स असतात बघ. 10th मध्ये पाहिजे 4 क्वाड्रंट्स.
पहिला दुसरा तिसरा चौथा पहिल्या क्वाड्रंट मध्ये प्लस प्लस साइन दुसऱ्यामध्ये मायनस प्लस तिसऱ्यामध्ये मायनस मायनस चौथ्यामध्ये प्लस मायनस पहिल्या क्वाड्रंट मध्ये 90 डिग्रीचा अँगल दुसऱ्यामध्ये 180 तिसऱ्यामध्ये 270 चौथ्यामध्ये 360 बरोबर आहे इथपर्यंत झालं मग आता 2 पाय म्हणजे 360 आणि प्लस थीटा म्हणजे 360 पेक्षा जास्त मग 360 हे चौथ्या क्वाड्रंट पर्यंत ठीक आहे पण 360 पेक्षा जास्त झाले की परत कोणत्या क्वाड्रंट मध्ये डायरेक्ट कन्वर्ट होणार पहिल्याच क्वाड्रंट मध्ये जाणार कारण पहिला दुसरा तिसरा चौथा परत ते पहिल्यामध्ये जाणार कारण पाच क्वाड्रंट द्यायचे मग याचा अर्थ इथे डिवाइडेड मध्ये 2 नाहीये डिवाइडेड मध्ये 2 नसलं की साइनच राहते आणि 2 पाय प्लस थीटा डिवाइडेड मध्ये 2 नाही तर साइनचं साइनच राहते इथे जो अँगल येतो म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये येते त्याच्यामुळे पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतात त्यामुळे प्लस साइन आता मला माहिती आहे तुला लय म्हणून लय समजलं ना सर सांगण्याचा प्रयत्न केला एका दिवशी सविस्तर डायग्राम करून सांगावं तुला थोडंफार लक्षात आलं का थोडं हा ते कारण ते कसं आहे ते क्वाड्रंट नुसार आहे पण ते तुला नाही म्हणजे ते आता नाही समजणार तुला डायग्राम एक्सप्लेन करायला याच्यामध्ये फक्त मोनिकाला आणि हर्षला चांगल्या प्रकारे माहिती असेल मोनिका आणि हर्ष आणखी कोणाला माहिती आहे का क्वाड्रंटचं मोनिका आपको पता है क्या नहीं है शौनकला पण माहिती आहे का मोनिका रजिस्ट्रेशन दे ओके ठीक आहे मग काय अडचण नाही धनश्री माहिती आहे काय हा चला स्क्रीनशॉट घ्यायचा नेक्स्ट क्वेश्चन पाहायचं आपल्याला हे बघा काही क्वेश्चन्स स्क्रीनशॉट घ्या ते लिहून काढा बरं रजिस्टर वरती हो हे शिवणे जमायचं हा काही क्वेश्चन्स असे असतात की ते इम्पॉर्टंट असतात काही कन्सेप्ट लक्ष देत नाही आम्हाला सगळं सॉल्व्ह करता येईल पण पुढे हे लिहिता वेळेस कसं काय हे माहित नसणार तर काही गोष्टी अशा असतात ज्या जास्त डोकं नाही लावायचं असतं नाही समजलं ना डायरेक्ट लिहून टाकायचं मोकळं व्हायचं साइन 2 पाय प्लस थीटा साइन थीटा मग त्याला जर एक्सप्लेन करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी एक लेक्चर घालावं लागतं बघा भानगड काय जे इम्पॉर्टंट आहे मार्क देणार आहे आणि त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही डायरेक्टली लिहून टाकायचं त्याला जास्त नाव एक चांगली गोष्ट काय माहिती का आपल्या आजच्या लेक्चर मध्ये म्हणजे आपल्या आजच्या बॅच मध्ये ना सगळे समजदार आणि हुशार आहेत त्यामुळे शिकवायला लय व्यवस्थित चालते सोपं चालतं अरे ते नाकी नऊच येतात समजून सांग आता तिसरा क्वेश्चन इफ f of x is equals to 1 by 1 minus x हा क्वेश्चन तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो पण तुम्ही होणार नाही तेवढी मला गॅरंटी आहे then show that f of x is equals to x नीट लक्ष द्या ब्रॅकेट क्रिकेट आता मज्जाच मज्जा आहे बघा f of आहे सगळं ऑफच आहे हा चला आता काय येऊ का नाही सर्वात पहिले आपण काय करणार सोल्युशन q1 मध्ये काय दिलेलं आहे f of x is equals to 1 by 1 minus x इक्वेशन नंबर फर्स्ट आणि डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता ते पाहायला सांगितलं होता फक्त हर्षने मला एकट्याने सॉल्व्ह करून पाठवले बहुतेक आणखी कोणी पाठवले मला फॉर्म्युले ते पाठ करायचे तुम्हाला पाठ दुसरे कोणी पाठवले का मला आता बघा इथे गिवन दिले इक्वेशन नंबर फर्स्ट आता लक्ष द्या इथे शो दॅट करायला सांगितलं काय शो दॅट करायला सांगितलंय f of x is equals to x आन्सर आपल्याला x सांगायचं
लक्ष द्या काय करायचंय. f च्या ब्रॅकेट मध्ये काय, ह्या f च्या ब्रॅकेट मध्ये f of x आहे आणि परत ह्या f च्या ब्रॅकेट मध्ये काय f of x आहे. म्हणजे काय करायचंय, आतमधनं बाहेर येत चालायचं, आतमधनं वन बाय वन एक एक स्टेप आपल्याला बाहेर पडायचे. म्हणजे हे एक आहे, नंतर याच्यानंतर ती स्टेप आहे, नंतर त्याच्या एक नंतर ती स्टेप आहे. या पद्धतीने सर्वात पहिले ही जी आतमधली स्टेप आहे तिला बाहेर काढून टाकायचं, नंतर त्याच्या आतमधल्या स्टेपला बाहेर काढून टाकायचं, नंतर त्याच्या आतमधल्या स्टेपला बाहेर. पहिलं हे दुसरं आणि तिसरं. आता बघायचं आपण काय करायचं. तुम्हाला सांगा सर्वात पहिले आतमध्ये f च्या ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे, f of x आहे, बरोबर आहे. तो कॉन्संट्रेट करा. put x is equals to f of x in equation first. हे बघा, हे एवढ्याचा विचार करायचा फक्त ब्रॅकेट मध्ये. f च्या ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे, f of x आणि x च्या ठिकाणी f of x पुट केलं इन इक्वेशन कशामध्ये, फर्स्ट मध्ये. सो देयरफॉर f of x च्या ठिकाणी काय ठेवायचं, कर्ली ब्रॅकेट मध्ये f of x is equals to 1 by 1 minus f of x, 1 by 1 minus f of x ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, 1 by 1 minus x. कशावरून, फ्रॉम फर्स्ट वरून. ओके, then cross multiplication केलं 1 by 1 minus x into 1 1 minus x, 1 into minus 1 minus 1. याला गुणलं याचा गुणाकार, 1 divided by 1 minus x. ओके, प्लस हे मायनस काय झालं गाइस, कॅन्सल. हे 1 minus x डिवाइडेड मध्ये ते न्यूमरेटरला मल्टिप्लाय मध्ये जाणार, म्हणजे इथे येणार आहे 1 minus x divided by minus x. f of x. बरं, समजलं का, रिपीट करायचं ते सांगा मला. काय केलं आपण, गिवन मध्ये f of x इक्वल्स टू 1 by 1 minus x इक्वेशन फर्स्ट. यहाँ पे f के ब्रैकेट में क्या है, f of x. सो पुट x इक्वल्स टू f of x इन इक्वेशन फर्स्ट. f of x की जगह पे f of x इक्वल्स टू 1 by 1 minus x की जगह पे f of x, 1 by 1 minus f of x की जगह पे क्या लिखेंगे, 1 by 1 minus x, 1 by 1 minus x into 1 1 minus x, 1 into 1 1 divided by 1 minus x, plus minus x cancel. minus x by 1 minus x आहे, याला मल्टिप्लाय मध्ये घेतलं तर 1 minus x upon minus x मिळालं. याला इक्वेशन नंबर काय आला तुम्ही, सेकंड. आता झालं, f च्या ब्रॅकेट मध्ये f of x होतं, त्याला पुट केलं. आता सेकंड टाइम या f च्या ब्रॅकेट मध्ये काय, f of x आहे, पुट करायचं, पुट x is equals to f of x. हे बघा, ह्या f च्या ब्रॅकेट मध्ये f of x आहे, म्हणून हे x च्या ठिकाणी एवढं पुट करायचं. पुट x is equals to f of x इन इक्वेशन फर्स्ट. सुकन्या समजायले का हे काय लिहितोय आपण ते बघाले. हॅलो, नाही वाटत शौनक. ओके चला, आता बघा x is equals to f of x in equation first. So therefore f of x च्या ठिकाणी काय ठेवायचं, f of x in bracket f of x is equals to, is there 1 by 1 minus x च्या ठिकाणी काय ठेवायचं, f of x 1 by 1 minus f of x ची व्हॅल्यू, f of x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला, 1 minus x divided by minus x. कशावरून, from equation second. Okay, 1 by 1 minus x upon x है,
डिवाइड मध्ये काही नाही म्हणजे 1 आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन हा माइनस x into 1 minus x minus 1 minus 1 minus x ला माइनस मल्टिप्लाय केलं तर -1 plus x any याला याचं मल्टिप्लिकेशन होल डिवाइडेड बाय minus x okay guys so this plus this minus get cancel 1 by -1 by minus x this one get cancelled so is there we have to write 1 by x काय मिळणार इथे x मिळणार 1 by x by 1 म्हणजे काय मिळालं x मिळालं कशी व्हॅल्यू मिळाली आपल्याला कशी व्हॅल्यू मिळाली f of x hence true हे थोडे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स आहेत पण तुम्हाला समजले का काय अडचण नाही का स्क्रीनशॉट घ्या मग कॉलेजमध्ये एक क्वेश्चन्स घेतले का रे मुलांना नाही घेत अवघड नाही घेत रे नाहीच घेते अवघड नाही घेते सोपे तेवढे घेते टाकायला एक्झामला अवघड टाकतील त्यांचं काय चुकतंय बुद्धिमत्तेनुसार त्याला पण शिकवावं लागतंय जे अवघड शिकवलं तर लेकर टिकायचे नाही तर ते सुद्धा आज डेरिव्हेटिव्हचे काही फॉर्म्युले देतो मी नाही सर्वांनी मला लिहून पाठवायचे डेरिव्हेटिव्हचा व्हिडिओ पाहून जर नाही पाठवले ना तुम्ही आहे तर मी आहे लक्षात ठेवा फोर्थ वन बघा if f of x is equals to x square minus 3x plus 4 solve f of 1 minus x is equals to f of 2x plus 1 ऐका गाइस लक्ष द्या आता मला सांगा इथं ना सगळ्यात जास्त चूक कुठं करतात लेकर बघा म्हणजे सर्व स्टुडंट्स मॅक्सिमम प्रॉब्लेम काय करतो x² - 3x + 4 इक्वेशन नंबर फर्स्ट गाइस मला सांगा एक्झाम मध्ये दिलेलं आहे म्हणजे क्वेश्चन मध्ये दिले if f of x = x² - 3x + 4 solve f of 1 - x = f of 2x + 1 आता आपण चूक काय करतोय बघा आम्हाला माहिती आहे f च्या ब्रॅकेट मध्ये 1 - x दिले तर x = 1 - x इन इक्वेशन फर्स्ट f च्या ब्रॅकेट मध्ये 2x + 1 दिले ते पण पुट केलं सॉल्व केलं आपल्या डॉक्युमेंट मध्ये काय असतं कोणतं साइन दिले इक्वल्स टू म्हणजे याचा अर्थ ते दोन्ही पण इक्वेशन म्हणजे इक्वल्स आहेत ते आपल्याला शो दॅट करायचं असं आपल्या डॉक्युमेंट मध्ये असतं पण जनरली मला सांगायचं शो दॅट सांगितलंच नाही ना हे म्हणते सॉल्व म्हणजे याचा अर्थ x ची किंमत काढा सॉल्व करा म्हणजे कशाची किंमत काढा x ची किंमत काढा मग ह्याला पहिले सॉल्व करायचं ह्याला सॉल्व करायचं या दोन्हीची जी इक्वेशन्स येतील त्या दोन्हीची पण इक्वालिटी करायची म्हणजे दोन्हीला इक्वल द्यायचं मग त्या दोन्हीला सॉल्व करायचं सॉल्व करून सॉल्व करायचं म्हणजे x ची किंमत काढायची समजला क्वेश्चन कसा आहे तो
हे पहिले फाइंड आउट करायचं, मग हे फाइंड आउट करायचं, दोन्हीची इक्वालिटी करायची, इक्वालिटी केली नंतर त्या दोन्ही साइडचं मिळून एक नवीन इक्वेशन तयार करायचं, त्याला सॉल्व करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन कशी आहे त्याला सॉल्व करायचं, नेक्स्ट किती काढायचं, त्यालाच म्हणतो आपण सॉल्व करणे. देयर इज नॉट ए शो दॅट आणि मुले देतो. सर्वात पहिले पुट करायचं आहे, f च्या ब्रॅकेट मध्ये 1 - x आहे, तो पुट x इक्वल्स टू 1 - x in equation first. Okay, we get now. So therefore f of x च्या ठिकाणी काय पुट करायचं, 1 - x is equals to x च्या ठिकाणी 1 - x whole square minus 3 into x च्या ठिकाणी 1 - x plus 4 a minus b whole square, a square minus 2ab plus b square. Okay, इथे सोल्युशन मिळालं, a minus b whole square, a square minus 2ab plus b square, त्याला ब्रॅकेट दिला, minus 3 into 1 minus 3 minus into minus plus 3x plus 4. So 1 square 1 minus 2x plus x square minus 3x, sorry, minus 3 plus 3x plus 4. x square चे किती टर्म्स आहेत चेक करायचं, एकच आहे लिहून काढली. x चे किती टर्म्स आहेत, minus 2x plus 3x, 3x मध्ये 2x दिलं plus x. नंबर्स कोणते आहेत आपल्याकडे, नंबर्स कोणते आहेत, 4 4 मध्ये 3 गेले, 1 1 आणि 1 किती रे, 2. That's all. f of 1 - x, equation number 2. ओके, काय अडचण आहे का रिपीट करायचं. चलिए ठीक है, अभी सेकंड टाइम हम क्या पुट करेंगे, f के ब्रैकेट में 2x plus 1, so put x is equals to 2x plus 1 in equation first. f of x की जगह पे हम लिखेंगे 2x plus 1 is equals to 2x plus 1 whole square minus 3 into 2x plus 1 plus 4. a plus b whole square, a square means that 2x square 4x square, a square plus 2ab means that 4x plus b square means that 1 square 1. कोणता फॉर्म्युला यूज केला, a अधिक b कंसाचा वर्ग, a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, a plus b whole square, a square means that 2x square means that 4x square plus 2 into a into b means that 2 to the 4 4x plus b का square means that 1 square 1. 3 दोनी 6 माइनस इंटू प्लस माइनस 3 1 3 प्लस 4. ऑनलाइन भी एग्जाम भरे तक घबरायचं नाही, काय नाही बिंदास मी आहे, टेन्शन नाही घ्यायचं. आता काय करायचं, x स्क्वेअर चे किती टर्म्स आहेत, एकच आहे 4x स्क्वेअर. x चे किती टर्म्स आहेत, 4x 6x म्हणजे that -2x. 1 1 plus 4 5 5 minus 3 5 minus 3 plus 2. f of 2x plus 1. This is the equation number 3. Right, आता दोन्हीचं काय करायचं, इक्वालिटी. नाउ so we have f of 1 minus x is equals to f of 2x plus 1. So put the value of f of 1 minus x. f of 1 minus x is there, x square plus x plus 2. f of 2x plus 1 4x square minus 2x plus 2. So is there 0? The पूर्ण टर्म तिकडे शिफ्ट करून घ्या, 4x square minus x square minus 2x minus x plus 2 minus 2 plus minus get cancel. So therefore 4x square minus x square 3x square minus 2x minus x minus 3x is equals to 0. इधर कॉमन काय करें 3x, 3 and x square पे x निकले x राहिला minus x कॉमन राहिला 1 is equals to 0.
first factor kx is equals to 0 or another factor x minus 1 is equals to 0. So x is equals to 0 by 3 or x is equals to 1. So therefore x is equals to 0 or x is equals to 1 means that x is equals to 0 comma 1 is the solution. चला सांगा आता समजलं का रिपीट करायचंय पटकन सांगा फक्त प्लीज कोणी यस म्हणलं तर तुम्ही म्हणू नका नसेल म्हणलं तर डायरेक्ट नाही म्हणायला मी एक्सप्लेन करून सांगाल तुम्हाला चला गुड घ्या स्क्रीनशॉट घ्यायचा असंच एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला होमवर्क साठी अश्विनी समजलं काय समजलं वाटतं नक्की द्यायचं धनश्री नाही येत धनश्री समजलं नाही का तुला चला घ्या स्क्रीनशॉट घ्या रेकॉर्डेड आहे तुम्हाला पाठवण्यात येईल नेक्स्ट एक एग्जांपल देतो दोन एग्जांपल देतो तुम्हाला दोन नाही तीन दिवस खुश करून टाकायचं तुम्हाला ताणच नाही उद्या आपला पूर्ण टॉपिक संपून जातो गाइस मग परवाच्या दिवशी आपण सुरू करणार आहोत आपला डेरिव्हेटिव्हज उद्या काय नाही आपल्याला शिकवायचं इवन आउट फंक्शन करायचं बरोबर चला मी एग्जांपल देतोय ते सॉल्व करायचे तुम्हाला वारं सुटले if f of x is equals to x square plus 4 then find f of x plus 1 minus f of x minus 1 if f of x is equals to x square plus 3 then find the value of x for which f of x is equals to f of 2x plus 1 if f of x is equals to x square plus 4 solve f of x plus 1 minus f of x minus 1 minus 12 is equals to most important है ये सॉल्व करना गरजेचं आहे तुम्हाला किती आहे आपण चार एग्जांपल्स घेतले चार पैकी कोणतं एक एग्जांपल येते चार मार्क खूप छान रिस्पॉन्स आहे का तुमचा उद्या आपण पूर्ण चॅप्टर संपून टाकूयात इवन ऑल एग्जांपल्स आहेत पूर्ण क्लियर झालं पाहिजे आपलं काही नाही राहिलं पाहिजे ठीक आहे आपल्याला पूर्ण एग्जांपल्स चांगल्या प्रकारे सॉल्व झाले पाहिजेत आणि